अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे रथसप्तमीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. रथसप्तमीची पूजा मांडणी कशी करावी, दूध घरामध्ये उत्तूक कोणत्या दिशेला गेल्याने आपली प्रगती होणार आहे आणि कोणकोणत्या दान वस्तू आपल्याला द्यायचं आहे तर आपल्या समाजामध्ये कीर्ती वाढेल, आपलं आरोग्य चांगलं राहील. रथसप्तमी हा सूर्यदेवाचा दिवस आहे, म्हणजे सूर्य जयंती आहे. त्या दिवशी सूर्य जयंती आपण साजरी करतो. रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ही रथसप्तमी. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमीला सूर्यपूजा करण्याची प्रथा आहे. या वर्षी 16 जानेवारीला रथसप्तमी साजरी करणार आहोत आणि मकर संक्रांती निमित्त सुरू होणारा हा हळदी कुंकूचा सण रथसप्तमीला समाप्त होतो हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि बघा, असे मानले जातात रथसप्तमीला आपण काही गोष्टी दान दिल्याने, सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आपले आरोग्य चांगले राहतात असे म्हटले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये तर आपण निसर्गदेव सूर्याला निसर्गदेव मानतो. तो दररोज आपल्याला दर्शन देत असतो आणि त्यांची किरणे आपल्याला स्पर्श करत असतात. म्हणून हा सूर्यदेव एकमेव असा देवता आहे की दररोज तो दर्शन देत असतो. हळदी कुंकू समारंभ रथसप्तमीला समज झाल्याच्या नंतर भगवान सूर्याला समर्पित आहे. हा दिवस सूर्य 7 पांढरे घोडे आणि रथावर बसलेला आहे आणि माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमीला हे रथ सप्तमी किंवा माघ सप्तमी म्हणून सुद्धा आपण ओळखतो. आणि असे मानले जाते की रथ सप्तमीच्या दिवशी भगवान सूर्यदेवाने संपूर्ण जगाला ज्ञान देण्यास सुरुवात केली आणि ह्या अर्थ म्हणजे भगवान सूर्यांचा जन्मदिवस देखील मानला जातो. ह्या दिवशी आपण सूर्यजयंती आपण साजरा करत असतो. सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, बुद्धिवान, बलवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे. सृष्टीचा जगत चालक असून तो सर्व ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे आणि सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्यांच्या रथाचे 7 घोडे अशा संदर्भात रथसप्तमी असे आपण म्हणतो. सण सूर्य उत्तरायण मार्गात करतात असे आपल्याला माहितीच आहे. रथसप्तमीची पूजा आपल्याला कशी करायची आहे. रथसप्तमी हा आदिती आणि कश्यप याचा पुत्र आहे. यांचा जन्म दिवस असे रथसप्तमीला मानले जाते. ह्या दिवशी सूर्यपूजन केल्याने सूर्यपूजन करण्याची सूर्योदयापूर्वी स्नान करावे. ह्या दिवशी लवकर उठून सूर्य उगवण्याच्या आधी स्नान करून घ्यावे. कलशात सूर्याला अर्घ्य देण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी तुळशीपत्र, 7 घोड्याचा रथ स्वार झालेल्या रथाचे चित्र काढून एका पाटावर पूजा करावे आणि अंगणामध्ये ह्याची पूजा करावी जिथं सूर्यकिरणे पडतात आणि दूध भाताचा नैवेद्य दाखवावा. सूर्याच्या रथ असणारे 7 अश्व घोडे सुद्धा त्या दिवशी काढावे आणि रथाला 12 चाके म्हणजे 12 राशीचे प्रतीक असे मानले जाते. म्हणून आपण रथ काढताना 12 चाके काढावे किंवा 2 चाकामध्ये 12 प्रकारे आऱ्या आपण द्याव्यात. रथसप्तमी हिंदू कॅलेंडरनुसार आपल्याला रथसप्तमी 16 जानेवारी 2024 दिवशी साजरी होणार आहे. तर ह्या दिवशी आपल्याला रथसप्तमी साजरी करायची आहे आणि ज्या वेळेस आपण जे रथसप्तमीची पूजा मांडणी करतो, एका पाटावर रथ काढून त्याला हळदी कुंकू लावून किंवा तुमच्याकडे सूर्याचा जर फोटो असेल तर तुम्ही ते फोटो ठेवून सुद्धा पूजा करू शकता. धूप नैवेद्य दाखवून आपल्याला 7 प्रकारचे धान्य आपल्याला दाखवायचे आहेत. 7 प्रकारचे धान्य सूर्यदेवाला म्हणजे दाखवायचे आहेत. म्हणजे त्यांचं कृतज्ञ आपल्याला त्यांचं आभार मानण्यासाठी आपल्याला 7 प्रकारचे धान्य अर्पण करून
ते धान्य आपल्याला गोरगरीब गरजू लोकांना दान द्यायचं आहे. असं नाही कोणाला पण दान द्यावं. ज्यांना गरज आहे त्यांना जे काही आपण सूर्यदेवाला अर्पण केलेले धान्य आहेत ते गरजूंना धान्य आवर्जून अर्पण करावे. ह्या दिवशी दानला खूप महत्त्व आहे. त्याच प्रकारे दानला जेवढं महत्त्व आहे तर तिळाच्या दानाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. आपण ह्या दिवशी आवर्जून तिळाचं दान गोरगरिबांना गरजू लोकांना दान करावे. असे केल्याने सूर्यदेवांची कृपा आशीर्वाद प्राप्त होते आणि सूर्याची ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्यग्रह कमजोर आहे अशा लोकांनी तर आवर्जून ह्या दिवशी सूर्याला जल अर्घ्य द्यावे. सूर्याचं स्मरण करून ज्या सूर्याचे प्रतीक आहेत ते वस्तू दान करावे. म्हणजे तीळ हे सूर्याला रथसप्तमीला खूप महत्त्व आहे म्हणून तीळ गरजू लोकांना दान आवर्जून करावे. तसेच बघा आपल्याला नोकरी मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, सरकारी नोकरीमध्ये अडथळे येत असेल तर सूर्याला दररोज जल अर्घ्य दिल्याने आपला सूर्यग्रह मजबूत होतो आणि आपल्या नोकरीमध्ये कसलेही अडथळे येत नाही. आपलं प्रमोशनच होत जातो. म्हणून दररोज उठून आपण सूर्याला जल जरूर अर्पण करावे. आणि सूर्याची पूजा करताना ओम गृहिणी सूर्याय नमः, ओम गृहिणी सूर्याय नमः ह्या मंत्राचा जप आवर्जून करावा. आपण जल अर्पण करतो तेव्हा पण ओम गृहिणी सूर्याय नमः अर्पण करावा. पूजा मांडणी करताना ओम गृहिणी सूर्याय नमः ह्या मंत्राचं स्मरण करत राहावे. तर आपल्याला रथसप्तमी 16 तारखेला आहे. जिथं सूर्य उगवता जे तिथी येते ते तिथी आपण मान्य धरत असतो. म्हणून 16 जानेवारीला रथसप्तमी आपली साजरी होणार आहे. तर सकाळी लवकर उठून दिवस निघण्याच्या अगोदर पूजा वगैरे मांडणी करून सूर्याची पूजा करायची आहे. आता दूध बघा, दूध उत्तू देण्याची सुद्धा काही रथसप्तमीला महत्त्व आहे. आपण जर ते दूध उत्तरेकडे उत्तू घातले तर आपल्याला उत्तरासारखेच आपली प्रगती होत राहते. म्हणून आपलं दूध उत्तरेकडे उत्तू घालावे म्हणजे आपली प्रगती होत राहते. ही उत्तर देवता धनाची दिशा आहे. उत्तर दिशा ही धनाची दिशा असल्यामुळे आपण उत्तर दिशेलाच दूध उत्तू घालायचं आहे. आणि त्याच्या दुधामध्ये थोडेसे तांदूळ टाकून आपल्याला दूध उत्तू घालायचं आहे उत्तर दिशेकडे किंवा पूर्वी दिशेकडे. मग असे केल्याने आपण तेच सूर्यदेवाला आपण नैवेद्य अर्पण करतो असं त्याचा मागचा अर्थ आहे. आणि आपली पण जसं दूध उत्तू जातं आपल्या प्रगती पण उत्तू गेल्यासारखंच प्रगती होत राहते. म्हणून ह्याच्या मागचं महत्त्व आहे. छोटीशी माहिती शेअर. कशी वाटली माहिती? आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आणि काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. धन्यवाद.